नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपी सोबत। तर आज आपण पाहणार आहोत चण्याच्या डाळीपासून अगदी भन्नाट अशी रेसिपी, जी की तुम्हाला याआधी कुठल्याही चॅनलवर कदाचित पाहायला मिळाली नसेल। तर मी तुमच्याशी ती शेअर करते। तर खूप छान लागते चवीला, नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा। आणि फक्त चणा डाळीपासून बनवते, त्यामुळे कुठल्याही साहित्याची आपल्याला एक्स्ट्राची गरज नाही लागणार आहे। फक्त चणा डाळीपासून आपण ही रेसिपी बनवतो। तर वेळ न घालवता सुरुवात करूया। तरी ते मी चणा डाळ घेतलेली आहे, स्वच्छ धुवून अशी, आणि 7 ते 8 तासभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे। कच्ची घ्यायची नाही आहे। 7 ते 8 तासभर पाण्यामध्ये भिजवून घेतली आणि छान अशी मस्त भिजलेली आहे। आणि खडे वगैरे असेल तर काही निवडून घ्यायचे, नाहीतर मग ते दाताखाली कचकच लागतात आणि ते चांगलं नाही लागत। तर याच्यापासून आपण एक वाफवड्याचं कालवण सुद्धा बनवलं होतं, खूप सुंदर लागतं ते। नक्कीच ते सुद्धा ट्राय करा तुम्ही। आपल्या चॅनलवर मी शेअर केलेली आहे ती रेसिपी। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं, गरजेनुसार मिरच्या घातल्यात, आलं आणि लसूण घातलं थोडंसं, आणि त्यानंतर आता ही स्वच्छ धुवून घेतलेली डाळ घालायची। यामध्ये थोडंसं जिरं घालून घ्यायचं आणि थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं आपल्याला। तर इथे मी थोडं पाणी घालून छान असं वाटून घेतले, आणि खूप जास्त बारीक नाही करायचं, असं रवाळ असतं ना तसं वाटून घ्यायचं। तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, थोडीशी हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। हवं तर याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता। चवीनुसार मीठ घातले। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तर मिक्स करून घेऊयात। आणि जे मी वाफवड्याचं कालवण दाखवले की नाही, ते सुद्धा खूप भन्नाट लागतं। भाजीला घरात काहीच नसेल ना, नक्की ती रेसिपी ट्राय करा। तरी ते आता आपल्याला काय करायचं आहे, पकोडे करून घ्यायचे। तरी इथे मी थोडीशी वेगळी पद्धत मी तुमच्याशी शेअर करते, तुम्ही हाताने सुद्धा करू शकता। पण इथे मी एक बॅग घेतली प्लास्टिकची झिपवाली, आणि त्याला असं रबर बांधलं आहे, आणि खाली आपल्याला त्याला आता एक होल पाडायचे, आणि त्याने पकोडे करून घेणार आहेत मी। तुम्हाला जर हात भरवायचे नसतील तर तुम्ही सुद्धा ही म्हणजे पद्धत फॉलो करू शकता। तर आता मी पकोडे पाडून घेते, आणि पीठ थोडंसं आपलं जास्त पाणी झाले त्यामुळे पटपट पडतंय, पण एकदम परफेक्ट आहे। हाताने सुद्धा तुम्ही करू शकता। हे जर तुम्हाला नाही पॉसिबल झालं तर हाताने सुद्धा तुम्ही काढू शकता, पण याने केलं ना खूप छान असं सेम होतात, त्यामुळे याने सुद्धा करू शकता। तर आणि हे पकोडे असे सुद्धा खायला खूप सुंदर लागतात। तुम्ही स्नॅक्ससाठी खाऊ शकता संध्याकाळच्या वेळी। तर आता याप्रमाणे आपण सगळे तळून घेतलेले आहेत, पाहू शकता, आणि किती मस्त झालेत ना, असं वाटतंय आपण चिकन फ्राय करतो की नाही, अगदी तसंच दिसतंय। तर आता काय करायचं आपल्याला, पुढची प्रोसेस, इथे मी पॅन ठेवलाय मोठा, त्यामध्ये गरजेनुसार तेल घातलं, त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरी घालून घ्यायचं, छान अशी परतून घ्यायची। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं कांदा बारीक चिरलेला। तर बारीक चिरलेला कांदा घातला, स्वच्छ धुवून असं कढीपत्ता घातला। आता हे छान असं परतून घ्यायचं आपल्याला, आणि हे परतून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचे। तर हे खूप छान लागतं। तुम्ही तसेच पकोडेसुद्धा एन्जॉय करू शकता सॉस बरोबर वगैरे, किंवा असं सुद्धा खाऊ शकता। तर इथे मी टोमॅटो घातला आहे, बारीक चिरून आला आहे, छान असं आता परतून घ्यायचं आहे आपल्याला याला। तर छान असं परतून झाले। आता इथे मी धणे पावडर घातलेली आहे, थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं सब्जी मसाला घालायचा आहे। त्यानंतर इथे थोडीशी हळद पावडर घातली आहे मी, आणि गरम मसाला पण घातलेला आहे थोडासा। तर हे छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं, आणि मसाले तुमच्या आवडीनुसार घालायचे। तुम्हाला जर तुमच्याकडे जे घरगुती मसाले असतील ते सुद्धा तुम्ही घालू शकता। आता यामध्ये काय करायचं आहे, थोडंसं पाणी घालून घ्यायचं, म्हणजे आपला मसाला जो आहे ना तो असा खूप असं सुक्का होणार नाही। आता छान असं थोडंसं पाणी घातलं आहे मी। तर पाणी घालून थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे आपल्याला। तर 1 मिनिटभर असं परतून घेऊयात, म्हणजे जास्त सुक्कं होणार नाही आपलं। आता यामध्ये काय करायचं, आपल्याला तळून घेतलेले पकोडे घालायचे आहेत। तर असेच पकोडे खाण्यापेक्षा तुम्ही ही अशी पद्धत ट्राय करा, भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप सुंदर लागते। सुक्की भाजी म्हणून तुम्ही खाऊ शकता, खूप सुंदर लागते। तर तुम्ही म्हणाला ते एवढं हे करण्यापेक्षा सुक्कं खाल्लेलं परवडेल, तर तुम्ही तसं सुद्धा खाऊ शकता, नो प्रॉब्लेम। तर असं केलं ना, हे सुद्धा खूप छान लागते, आणि एक सॉफ्ट असतं ते बाहेरून, म्हणजे सॉफ्ट होतं असं हे केल्यानंतर, त्यामुळे खूप सुंदर लागतं। आणि पाहू शकता तुम्ही किती मस्त अशी छान अशी सब्जी तयार झालेली आहे पकोड्याची। तुम्हाला काय नाव द्यायचं याला तुम्ही ठरवू शकता। तर मी याला पकोडे सब्जी असं नाव दिलेलं आहे। तर नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करा, मस्त अशी झालेली आहे। तर मंडळी, ही रेसिपी
रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा आणि असे छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. पुन्हा भेटूया असेच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.